त्यामुळे आणि लाईव्ह तुम्ही बघाल तर स्क्रीनवरती तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसतंय. लाईव्हची जी क्लिअरिटी आहे ती पण एकदम खूप सुंदर आहे. त्यामुळं बघणाऱ्यांना देखील तेवढी मजा येते की आपण मॅच बघतोय ती शेवटपर्यंत बघायलाच असं हे आयोजन आहे. त्याबद्दल मी आयोजनकर्त्यांचं सर्व कमिटीचं खूप खूप आभार मानतो. क्या बात. उद्या प्रसादसाठी वेल प्लेड. अभिनंदन तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि अनिकेत निकम हा खेळाडू सामनावीर आहे, त्याला पुरस्कार आपण देत आहोत. खरं तर या ठिकाणी मयूर शेठ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देत आहोत. मयूर आणि मानस यांच्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार अनिकेतला आपण देतो. आणि त्याचबरोबर अक्षय आंबरे त्यांच्यासाठी तब्बल 5,000, मानस आणि मयूर यांच्या वतीने 3,000, रुपेश महाडिक यांच्या वतीने 2,000. अनिकेत थांबायचं आहे. अनिकेत खरं तर सामनावीर पुरस्कार मिळाला आणि मोठ्या स्पर्धेमध्ये काय सांगशील तुझ्या टीमच्या परफॉर्मन्सबद्दल, तुझ्या कामगिरीबद्दल? खरं तर सीझनमधली पहिली आजची ओपनिंग केली. याच्या आधीसुद्धा भरपूर ओपनिंग केली, परंतु कंटिन्यू 6 मॅचेस हारलो. परंतु जेव्हा लॉट सोडले आणि सुधीर काकांनी श्री वरदविनायक नावाची चिठ्ठी जी काढली, आसरेवाडी नावाची, खरं तर असं माहिती होतं या स्पर्धेत काहीतरी वेगळं होईल. आणि सीझनमध्ये जी मी ओपनिंग केली नव्हती ती ओपनिंग इथे केली. आणि तब्बल माझ्या बॅटला एवढे मिडल बॉल मी प्रॅक्टिसमध्ये सुद्धा मारले नाही, कारण की सुधीर शेठ टोंबरे असतील, मोतीराम काका टोंबरे असतील, हे ट्रम्प कार्ड आहेत, राजकीय क्षेत्रातले आमचे ट्रम्प कार्ड आहेत. परंतु त्याचा उपयोग कुठेतरी आम्हाला क्रीडा क्षेत्रात सुद्धा झाला. क्या बात आहे. मॅच चालू आहे. अभिनंदन अनिकेत, असाच खेळत राहा. तुला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि यानंतर अक्षय आंबरे. अक्षय आंबरे आपण या 5,000चं कॅश प्राईज आहे. मानस आणि मयूर यांच्या वतीने 3,000 आणि रुपेशी महाडिक यांच्या वतीने 2,000. आसरेवाडीचा हा खरं तर एक हार्ट हिटर खेळाडू, त्याच्यासाठी तब्बल 5,000चं कॅश प्राईज आपण देतोय. अभिनंदन. मॅच चालू. आपण नक्कीच पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आवाज बंटी. ग्रामपंचायत सदस्य तुबगाव श्री स्वप्नीलजी दादा नागावकर यांना विनंती की आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. मॅच ऑन. खतर डी ग्रुप मधला हा दुसरा सामना. प्रतीक पराड यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 1,000चं पारितोषिक आलंय गोलंदाजांना. सलग 3 विकेटसाठी 1,000 आणि प्रत्येक षटकाराला अनिल दादा ठोंबरे आणि अक्षय ठोंबरे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं टेंबरी संघाच्या फलंदाजांना. हिंद केसरी कद प्रवीण डायव्हर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला एक हापूस आंब्याची पेटी. क्या बात आहे. आता युनिक पारितोषिक आलंय. हिंद केसरी प्रवीण डायव्हर सध्या चर्चेमध्ये आहे, त्यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला एक कापूस आंब्याची पेटी. इथे मात्र विकेट किपर बीट झाला. बॅकवर्डला देखील खराब फिल्डिंग, त्याचा फायदा. बॉल निघाला लॉंग स्टॉपला. नशिबाची साथ, नॉन स्टॉप चौकार. चेक. आपण एक महत्त्वाचा सन्मान करतोय. मी मानस ठोंबरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावेत. राज कदम, मिनू कदम आणि अनुपजी कदम या तिघांचाही सन्मान करणार आहोत. मी मानस ठोंबरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण राज कदम, अनुपजी कदम आणि मिनू कदम यांना सन्मानित करावं. मॅच देखील चालू आहे. मी विनंती करतोय अनुप कदम, राज कदम आणि मिनू कदम यांना की आपण आज सन्मान स्वीकारावा. मानसजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते हे सर्व सन्मान करतोय. लेफ्टी बॉलर सध्या गोलंदाजी करतोय आणि पाहुण्यांचा सन्मान मानसजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते. इट्स ओव्हर टू रोशन सर. चांगली मॅच, खराब फिल्डिंग, त्याचा फायदा मिळाला. 4 धावा खरं मिळाल्या. नयन स्फोती, जय गावदेव टेंबरी या टीमला एका बाजूला, आई रत्नाई निगडोळी या 2 टीममध्ये हा सामना. सेकंड मॅच. लो फुल टॉस, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. पहिली सिंगल, सेकंडला निघालेत, नकार दिलाय. गुड थ्रो. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल या बॉलवरती ॲड होताना आपण पाहिली. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. त्या ठिकाणी 8 धावा, बिनबाद 8 अशी संत सुरुवात त्या ठिकाणी झाली आहे टेंबरी संघाची. नेक्स्ट मॅच असेल यानंतरचा होणारा सामना. दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करत आहोत. जीवन 11 काळंबा माता नडाल आणि एका बाजूला जीवन 11 पाली. आणखीन 1-2 मोठे संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. आणि चौथा सामना असेल आजच्या रात्रीमध्ये
भार्गवी 11 कांड्रोली विपक्ष उर्मिला 11 गावदेवी सारंग या संघांमध्ये आजच्या रात्रीमध्ये लढती पाहायला मिळतील. नयन स्मृती टेंबरी हा संघ मैदानामध्ये आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या. सलामीवीर 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. त्या ठिकाणी बंटी क्षीरसागर आणि त्याच्या बरोबरीने नवज्योत पाठारे. मैत्री चषक या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं का तर ग्रामस्थ मंडळ टेंबरी यांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर राष्ट्रवादी कर्जत शहर युवक अध्यक्ष हर्षलजी मोरे साहेबांची रॉयल एंट्री देखील पाहायला मिळाली. आणि आज आपण आहोत खरं तर या ठिकाणी आमदार चषकचं हे दमदार आयोजन. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल ऍडजस्टमेंट करत असताना हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. सिंगल मिळाली, तीही लेग बायच्या स्वरूपात शरीराचा वेध घेत असताना ऑफिशियल्स अविनाशजी त्या ठिकाणी पारंग्यानं आपण पाहता. एका बाजूला अरुणजी मात्रे चांगलं काम त्यांच्याही माध्यमातून होताना पाहायला मिळेल. विशाल पाडीसर, द्वारकानाथ चोरगे मॅच ऑफिसर चांगली भूमिका साकारत असताना सिंगल मिळाली. एक्साच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या टेंबरी टीमला धावा स्कोर वरती आहेत. आतापर्यंत बिनबाद 9 भागीदारी झाली आहे, पण तो स्ट्राईक रेट वाढवावं लागेल. फलंदाजाला बॅकफुटला गेले, कट केला बॉलला. क्या बात आहे, रचनात्मक फटका. कव्हर पॉइंटला डीप मध्ये बॉल निघाला गोळीच्या वेगाने, सीमा पार, चौकार. ज्याला म्हणता येईल काय फटका होता, बॉलला येऊ दिला आणि त्यानंतर लेट खेळले, थेट बॉल गेला कव्हर पॉइंटला, सीमा पार, 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बंटी क्षीरसागर यावेळेला बॅकफुटला आले, ऑन साइडला लॉफ केला बॉलला, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली, झेलची शक्यता, अखेरकार विकेट. पहिला धक्का बसला टेंबरी टीमला, खेळाडू बाजाला. बंटी क्षीरसागर बॅक टू द डग आउट. प्रभाकरजी ठोंबरे साहेब यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती या. प्रभाकरजी ठोंबरे साहेब आपलं सहर्ष स्वागत. मंचावरती एक सन्मान करतोय. तुपगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री स्वप्नील दादा नागावकर यांना आपण सन्मानित करतोय. रवी दुर्गे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नील दादा नागावकर यांना सन्मानित करावं. रवी दुर्गे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नील दादांचा सन्मान करावा. जेवढा वेळ मिळेल आपल्याला मास न डिस्टर्ब करता आपण पाहुण्यांचे सन्मान इथे करतोय. स्वप्नील नागावकर सदस्य आहेत ग्रामपंचायत तुपगावचे. स्वागत आहे साहेब आपलं. चंदू राणे आणि रवी दुर्गे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. रोशन सर पहिलेच मॅच दिमागदार झाली आमदार चषकाची आणि दुसऱ्या मॅच मध्ये जोडले गेले पहिल्या सत्रात. रोशन सर पहिला सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाला. खरं पहिल्याच मॅच मध्ये विजय झाला या स्पर्धेचा, आमदार चषक या स्पर्धेचा. चांगली लढत पाहायला मिळाली दोन टीम मध्ये. आता याही वेळेला एक मोठी लढत पाहायला मिळेल. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती आलेत, जय घरत. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट केला बॉलला, गलीतून बाहेर काढला बॉल, डीप बॅकवर पॉइंटला. क्या बात आहे, गॅप मधून निघाला, दन दन करत सीमा रेषा पार, आणखीन एक चौकार. घरतकडून ज्या पद्धतीचा फटका बंटी क्षीरसागरने मारला होता मागच्या बॉलला, त्यानंतर त्याचा विकेट मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आहेत निगडोली संघाचे खेळाडू अतुल पाटील. रेल्वे ट्रॅक एंड करून हे षटक, या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळाले. धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या म्हणजे 17. एक लेग बायची एक्स्ट्रा रन देखील मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा होत्या. राईट ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फोर्सेबल, त्या ठिकाणी फटका ऑन साईडला मिड विकेट मध्ये मारलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू चाललाय, फक्त सिंगल या बॉलला मिळेल. 18 धावा. गोडिवलेवाडीचे आदरणीय नितीनजी कदम साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. आणि आमचे MSCBचे कॉन्ट्रॅक्टर आदरणीय प्रभाकरजी ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. 18 धावा. खरं तर विनोदजी भोईर साहेब मंचावरती आसन असता आहेत. पुन्हा एकदा फुल लेन बॉल ऑन साईडला, प्रॉपर कनेक्शन नाही. स्क्वेअरलेगकडे बॉल चालला. पहिली सिंगल घेतली वेगात, दुसऱ्या सिंगल डबल रनला मात्र नकार दिला. एकच रन इथे मिळेल या बॉलवरती. एका रनच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती आहे. त्या ठिकाणी एक गडी बाद,
19 19 लॉस ऑफ 1. आदरणीय नितीनजी कदम साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. राज ठाकूर आणि चंद्रकांत राणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येतोय. आणि समालोचन कक्षासाठी मानस सुधीर ठोंबरे यांच्या वतीनं 4,000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. त्यांचा आपण मनापासून आभारी आहोत. आणि एक विशेष पारितोषिक आहे. रोशनजी समीर सर, या स्पर्धेमध्ये एक विशेष पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये जो संघ आमदार चषक 2026 या स्पर्धेचा विजेता संघ ठरेल त्या विजेत्या संघासाठी उद्योजक आदरणीय अभिजितजी देशमुख आणि उद्योजक आदरणीय दत्ताजी कोळी यांच्या वतीनं तब्बल 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. एकदा जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करूया. जो संघ विजेता ठरेल त्याला 50,000 रुपयाचं पारितोषिक. फर्स्ट एड किट घेऊन मैदानाकडे चला. आणि खरं तर जो संघ चॅम्पियन बनेल तो मात्र संघ या स्पर्धेमध्ये मालामाल होईल. क्या बात आहे. 50,000 भरघोस पारितोषिक त्यांना मिळेल. प्रेक्षकांना देखील 4 रात्रीमध्ये मात्र भरपूर पारितोषिक पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबरने खेळाडूंवरती देखील पारितोषिकांचा वर्षाव होताना आपण पाहत आहे. म्हणजे या स्पर्धेचं जे पहिलं पारितोषिक आहे ना रोशन सर, ते तब्बल आता 2 लाख रुपये झालंय. आमदार चषकाची 1.5 लाख रुपयाची इनामी राशी आणि त्याचबरोबरीनं 50,000 रुपयाचं एक वेगळं पारितोषिक आहे जे आदरणीय अभिजितजी देशमुख आणि दत्ताजी कोळी यांच्या वतीनं देण्यात येईल. प्रभाकरजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यात येईल. प्रभाकरजी ठोंबरे साहेब आमचे MSCBचे कॉन्ट्रॅक्टर, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करतोय चैतन्य कुंभार आपण या सन्मान करण्यासाठी. आणि त्याचबरोबरीनं युवराज ठोंबरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. ऑन साइडला मिड विकेट मध्ये स्लॉग हिट करत असताना फटका फसलाय आणि इथे झेल टिपलाय. विकेट मला वाटतं रिव्ह्यू वापरताय बॅटिंग टीम. चला एकदा आपण चेक करतो. बॅटिंग टीम रिव्ह्यू आला चेक केला जाईल. हाईट फॅक्टरसाठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. झेल टिपला. जर का हा बॉल लिगल असेल तर मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाजाला. जर का बॉल बीमर असेल तर मात्र एक संधी मिळेल त्या ठिकाणी बॅटरला. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. तिसरे पंच आमच्यासोबत जॉईन झालेत. चेक करतो आपण इकडे. अगदी योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. हा फटका रिप्लेमध्ये तुम्हाला लगेचच पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता स्लॉग हिट करत असताना. रोशन सर आणि समालोचन कक्षासाठी अभिजितजी देशमुख आणि दत्ता कोळी यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे. अभिजित देशमुख साहेब आणि दत्ता कोळी साहेब आमची A1 जोडी त्यांच्या वतीने कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील 1,000चं पारितोषिक. मानसबाई ठोंबरे यांच्या वतीने देखील तब्बल 4,000. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. खेळाडू बाद. डिपिंग फुल टॉस असल्या कारणाने हा लिगल बॉल राहिलेला आहे. बघा रिप्ले तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती बघायला मिळेल या बॉलचा. हा इथे मात्र विकेट मिळेल. फिल्डिंग करताना निगडोलीला आणखीन एक धक्का बसतो टेंबरी संघाला. हा बॉल कमरेच्या खाली अटेम्प्ट केला बॅटरने आणि त्याच वेळेला पंचांचा योग्य निर्णय पाहायला मिळाला. डिपिंग फुल टॉस त्याच्यावरती खेळाडू बाद झाला. अजून एक धक्का बसला टेंबरी टीमला. मैदानाच्या बाहेर चालले त्या ठिकाणी फलंदाज नवज्योत पाठारे. आघाडीचे दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गेले आहेत. नवीन बॅटर निखिल पाटील आणखीन एक आक्रमक खेळाडू. ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत निखिल पाटील. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4थ्या क्रमांकावरती टार्गेट बनवायचं आहे पहिल्या सत्रामध्ये. चहू बाजूला तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे करतर फ्लॅग्स पाहायला मिळतील. ध्वज अभिमानाने फडकत असताना हिंद केसरी प्रवीण डायव्हर यांच्या वतीने निखिल पाटीलला प्रत्येक षटकारासाठी 1,000चं पारितोषिक. त्याचबरोबर अक्षयजी ठोंबरे अनिलजी ठोंबरे यांच्या वतीने देखील प्रत्येक षटकाराला टेंबरी संघाच्या फलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिल्याच खरं तर रात्रीमध्ये बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी आपण होताना पाहता. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या सभोवताली आपण पाहताय. मध्यरात्र होत चालली. निखिल पाटील ऑन स्ट्राईक. चला थोडं स्पीडअप करा. ऑलरेडी आजच्या पहिल्या रात्रीमध्ये शेड्यूल डिले झाला त्यामुळे प्लीज सर्व संघांना काढून विनंती असेल आपण थोडं कोऑपरेट करा आणि घाई करा प्लीज. वेळेचं बंधन आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ड्राईव्ह केला बॉलला. बॅक टू द बॉलर. संधी आहे. थ्रो येईल तद्वर मात्र चिक्की सिंगल. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलचा कॉल रिस्की कॉल होता आणि इथे मात्र रन कंप्लीट करत असताना
1 रन मिळाले आहे. हाच थ्रो जर का नॉन स्ट्रायकिंग एंडला स्टम्प्सवरती झाला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. पण इथे प्रेझेन्स ऑफ तर दाखवत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला. त्याच वेळेला मात्र सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळाली. फलंदाज आहेत एका बाजूला निखिल पाटील आणि त्यांच्या बरोबरीने जय घरत. असेल तर साध्या सोप्या भाषेत बरोबर ना निखिल बाबर. म्हणजे विराट जर का कोहलीचा बॉडी विराट बॉडी कोहलीचा हॅमर wicket होता IPL चा, तो चर्चेचा विषय म्हणला होता. हा, पुढे तर आले होते आणि आता त्यानंतर हा चेंडू जर का डोक्याच्या वरून निघून गेलाय तर विचारलं पाहिजे नक्की अनिल सरांना की एक्झॅक्टली काय देऊ शकतो. परंतु फ्रीडचा बॉल आहे, समोर संधी आहे फलंदाजाला. जय घरत साठी फ्रीडचा बॉल गुडघा टेकत असताना फॉलिंग स्लिपचा वापर लिडिंग एज बॅटला कडा घेत असताना बॉल निघाला मागे बॅकवर्डच्या बाहेर गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार. आणि मला म्हणजे सुरुवातीपासून स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापासून मी म्हणतोय सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांची खरी ताकद असेल तर खरी संपत्ती असेल तर ते त्यांनी कमावलेली माणसं. आणि म्हणूनच त्यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व मान्यवर मंडळी आपण मंचावरती पाहिली. पहिल्याच रात्रीमध्ये शेवटच्या रात्रीमध्ये देखील तुम्हाला मोठी गर्दी मंचावरती पाहायला मिळेल. खरं आणि या ठिकाणी जे गीत वाजवलं आमच्या डीजे ऑपरेटरनं त्यासाठी धीरज राणे यांच्या वतीनं डीजे ऑपरेटरला पाचशे. त्यांना अगदी सबळाने तिथं उभं राहावं लागतं आणि भारतीय जनता पार्टीने इतिहासच रचला. रायगड जिल्हा परिषदेमध्ये आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष झाला नव्हता, तो यंदाच्या वर्षी झाला. खालापूर तालुक्याचं पंचायत समिती सभापती पद देखील भारतीय जनता पार्टीकडेच राहिलं. पनवेलचं देखील राहिलं, त्यात बाबतीत काही शंका नाही. उरणचं देखील भारतीय जनता पार्टी माफी असावी, पनवेलचं भारतीय जनता पार्टीकडे राहिलं. आणि यात मोठं योगदान आपण म्हणतो ना की उपाध्यक्षांचं देखील आहे आणि ते सध्या या स्पर्धेचे मार्गदर्शक खूप आहेत. मोठी जबाबदारी असते खरं तर जे आमचे सुधीर शेठ ठोंबरे साहेब यांच्या खांद्यावरती. कारण BJP म्हटलं की एक विशिष्ट प्रोटोकॉल असतो आणि अनुशासन एक वेगळी खरं तर कार्यप्रणाली आहे या पक्षाची. डिसिप्लिन नेहमी आपण पाहतो आणि खूप चांगलं काम या ठिकाणी सुधीर शेठ ठोंबरे साहेबांचं, मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचीच पोचपावती सध्या खालापूर पंचायत समितीचे सभापती आहेत आपले भारतीय जनता पार्टीचे शंकर शेठ पारंगे, कृष्णा शेठ पारंगे क्षमा असावे. त्याचबरोबर आपले रायगड जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेशी वाकडेकर जे आमच्या मतदारसंघातले आहेत. यावरचा बॉल फुल लेंथ प्ले अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक करतो, थोडासा कटर टाकला गोलंदाजाने, फलंदाजाला बीट करत असताना निघाला निर्धाव. हे मगाचा लेफ्टी बॉलर देखील कटरच टाकत होता आणि हा देखील आता आलाय गोलंदाजीसाठी. मात्र ऋषिकेश पाटील निगडोली संघाकडून तो देखील कटरचाच वापर करतोय. चांगली बॉलिंग ॲक्शन. याही वेळेला बैठक गुडघा टेकत असताना आजकाल हा ट्रेंड आलाय फलंदाजांचा. आणि इथे रनआउटची संधी, निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. ओव्हर थ्रो झालेला आहे परंतु तयार नाही आहेत, स्वतःवरती हताश निराश झाले. कदाचित हा निर्णय फिल्डिंग टीमच्या बाजूला जाऊ शकतोय कारण कॉन्फिडन्स सांगतो खेळाडूंचा. पाहूया आता तिसरा पंच निर्णय काय आपल्यापर्यंत सुपूर्द करतायत. अत्यंत समीर सर, एक पारितोषिक आहे. निखिल पाटील हा फलंदाज मैदानामध्ये उभा आहे आणि त्याच्या 2 षटकारांसाठी पिलू गावडे यांच्या वतीनं तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी धीरज राणे यांच्याकडून देखील 2,000 रुपये, म्हणजे लगातार 2 षटकारांसाठी 13,000 रुपयाचं पारितोषिक आहे. निखिल पाटील चर्चेतला विषय आहे, क्रिकेट असू दे, समाजकारण असू दे. त्याचबरोबरीनं ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय निखिलजी मालुसरे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या निगडोली टीमला. जय घरतचा बहुमूल्य विकेट मिळाला, त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळालं निगडोली संघाला. यानंतरचा होणारा सामना असेल जीवन 11 काळंबा माता नडाल एका बाजूला, जीवन 11 पाली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसला रिपोर्टिंग करा. रोशन सर, जयची अत्यंत महत्त्वाची विकेट होती आणि आपल्या स्क्रीनवरती पाहतोय गोलंदाजाने डायरेक्ट हिट केला.
चांगला थ्रो गोलंदाजाकडे पळत देण्यात आला आणि जय घरत मात्र इथे मात्र बाद झालाय आणि आता फलंदाजीसाठी दाखल होतोय तो राज ठोंबरे. सध्या आपण धावसंख्या पाहिली टेंबरी संघाची ती 32 धावसंख्या. शुभारंभ झाला तो पप्पू शेठ पाटील अर्थातच आसवा शेठ पाटील जे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे देखील माजी अध्यक्ष राहिलेत, रायगड जिल्हा परिषदेचे देखील माजी उपाध्यक्ष आणि आवर्जून एक महत्त्वाची गोष्ट सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे यांचे देखील पक्की मैत्री. कारण तुम्हाला ठाऊक आहे साहेबांनी सहज मला सांगितलं की समीर माझी चुकी मी मान्य करतो की मलाही त्यांना निमंत्रण देता आलं नाही, परंतु मी फक्त एक फोन कॉल केला आणि त्या फोन कॉलला दुजोरा दिला मित्राने आणि ते स्वतः उपस्थित राहिले ते मात्र या स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्यासाठी. निखिल पाटीलसाठी हा यॉर्कर होता, अगदी पुढ्यात टाकला होता आणि तिथे मात्र हलकीशी लिडिंग एज घेत असताना बॉल थर्ड मॅनला फील्ड झाला. एक सिंगल मेल एंड बदलला. असं म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे. एक एक रनचा देखील महत्त्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि म्हणूनच म्हटलं तर सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगलला प्राधान्य देत असताना निखिल आणि त्याच्याबरोबरने जय हा खेळाडू पाहायला मिळाला. राज आहे शमासय राज नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आला. फ्रेश बॅटर राज ठोंबरे 5व्या क्रमांकावरती विध्वंसक खेळाडू. यावेळेला हाफ ट्रॅकर फिरून मारलाय, मागे मारलाय त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने. अकूट टप्प्याचा बॉल त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना हा षटकार येतोय टेंबरी टीमसाठी. पाटीलनं लगातार 2 षटकार मारले तर त्यासाठी पिलू गावडे कैलास गावडे यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं पारितोषिक, धीरज राणे यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि निखिलच्या प्रत्येक षटकारासाठी चंद्रकांत राणे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. निखिलनं 2 धावा धावून काढल्या तर त्यासाठी रवी दुर्गे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि या अगोदर आपण एक मोठी घोषणा केली, या स्पर्धेच्या विजेत्या संघाला तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक असेल. अभिजित देशमुख आणि त्याचबरोबरीनं दत्ता कोळी यांच्या वतीनं आणि लगातार 2 षटकार आले बॅटर राजच्या बॅटमधून. सूरज अनेक पारितोषिक आले परंतु हा फटका पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहतच राहावा असा फटका. झोपला आणि झोपून मारलाय तो फटका राज ठोंबरेने. टेंबरीचा सुपरस्टार ठोकतोय ते षटकार. झोप्या शॉट आणि काय फटका मारलाय. लोअर फुल टॉस बॉलवरती हँड अँड नेक कॉर्डिनेशन आणि त्याहीपेक्षा बॅट स्विंग लाजबाब होता आणि बरोबर फुल टॉसमध्ये कन्वर्ट करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला राज ठोंबरेचा षटकार. लगातार 2 षटकार राजच्या माध्यमातून मिळाले. आता मोमेंटम शिफ्ट झाला टेंबरीकडे. या 2 षटकांच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 45 धावा 45 लॉस ऑफ 4. आणि लगातारचा 3रा षटकार जर राजच्या बॅटमधून आला तर आदरणीय प्रभाकरजी ठोंबरे यांच्याकडून 2,000 रुपये आणि आदरणीय विनोद शेठ भोईर यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि कैलास गावडे याचकडून 1,000 रुपयाचं. म्हणजे 3रा षटकार जर आला तर तब्बल 5,000 रुपयाचं. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहेच. टेंबरी संघाचा बाहुबली आहे राज, ज्याच्या नावावरती लगातार 9 बॉलमध्ये 9 षटकार मारण्याचा देखील एक मोठा पराक्रम आहे. खोपोलीच्या सासगावच्या मैदानावरती त्याने हा पराक्रम केला होता आणि त्याच्या बॅटमधून लगातार 2 षटकार देखील पाहायला मिळाले. आता अंतिम षटक स्लॉग ओव्हर. अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्गवरती गोलंदाज येतो त्या ठिकाणी किरण शिंदे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, लेंथ बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, शफल झाले, अक्रॉस लाईन खेळत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावत आलाय स्क्वेअर लेगच्या रिझनमधून. सेकंडचा कॉल 2 धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करताना टेंबरी टीमला. हे हळूहळू का होईना परंतु राज ठोंबरे आल्यानंतर तुम्ही जसा उल्लेख केला मोमेंटम त्याने चेंज केला. अगोदर थोडा अडचणीत होता संघ. 4 ओव्हर 45 डबल घेतले, टोटल जाऊन पोहोचले ते आता 47 वर. आणखी एक पारितोषिक येतं. 4 बॉलमध्ये 8 धावा करायचे परंतु एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आणि ते निनामी पारितोषिक आले. नाव आलेलं नाहीये परंतु 3,000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेला पिक केला बॉलला मिस टायमिंग फटका. मिड ऑफचा फिल्डर मिड ऑन कडच्या दिशेने धावत आलाय, रनिंग कॅच आणि अशा परिस्थितीला मात्र हा झेल सुटलाय. सोपं नाहीये जजमेंट करणं, धावत येऊन बॉलला त्या ठिकाणी कॅरी करणं. इथे माझा प्रयत्न चांगले केले. 2 धावा मिळाल्या टेंबरी टीमला निखिल पाटीलच्या बॅटमधून. सलग 2 धावा आल्यात आणि या सलग 2 धावा संख्येने स्कोर जाऊन पोहोचला 49 वर. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण मुख्य मंचावरती टॉस करण्यासाठी आणि 2 धावा धावून काढल्या त्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक रवी दुर्गे यांच्याकडून निखिलला लागू झालंय. राजनं 2 षटकार मारले त्यासाठी पिलू गावडे आणि चंद्रकांत राणे यांच्याकडून प्रत्येकी 500 म्हणजे 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. चंद्रकांत राणे, पिल्लू गावडे, रवी दुर्गे आणि संपूर्ण आता हे सहकारी तुम्हाला आता बक्षाचा वर्षाव करताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये.
निखिल पाटील, हा बॉल क्या बात आहे, रडार मध्ये आलाय, जागेवरूनच मारलाय, लांब लचक, लॉंग अँड स्ट्रॉंग. लास्ट ओव्हर मध्ये निखिल पाटीलचा ब्लास्ट, षटकार. झाले का? कारण असं वाटतंय की प्रेक्षक कमाल कॅच झाले आणि त्या प्रेक्षकाला विनंती नाही का? प्लेयर आहे का? अच्छा, तर ते पारितोषिक नाही. मगाशी काय घडलं, सलग 2 डबल आल्या आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलं असेल की निखिल पाटीलने स्वतःकडे स्ट्राईक मागितली. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल, अरे राजने 2 षटकार मारलेत, निखिलला काय स्ट्राईक हवी आहे, तर यासाठी ती स्ट्राईक हवी. आणि 13,000 रुपये असतील या षटकारासाठी जर आला तर. आडव्या बॅटने लेंथ बॉल होता, पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका पाहायला वाईड लॉंग ऑनला. तरी फिल्डर आहे सेकंडला, पुन्हा प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू. चांगलं कॉलिंग. 1 रन शॉट. बघा, अतिघाई संकटात असं म्हणतात. 1 रन शॉट. 56 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 56 लॉस ऑफ 3. 3 गडी बाद 56 धावा. अंतिम षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. बॅटिंग करतो टेंबरी संघ, यानंतर नडाल विपक्ष पाली. हा सामना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल निखिलने फिरून मारलाय, क्या बात आहे, जबरदस्त टायमिंग, अफलातून स्ट्रोक, स्क्वेअर लेगच्या बाहेर, इट्स आउट ऑफ दी पार्क, षटकार. आदरणीय विनोद शेठ भोईर यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या 2 षटकारांसाठी. आणि निखिलच्या प्रत्येक षटकाराला चंदू राणे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज सर, फक्त एकच डिमांड करा आयोजकांकडे, एखादा अकाउंटंट पुढच्या 3 रात्री तिथे ठेवा. त्याची गरज भासायला लागली आत्ताच, कारण 1,000, 2,000, 500 कोण वाईट टाकलेत. मगाशी विनोद दादांनी सांगितलं. राजदुर्गेने प्रवीण ड्रायव्हर, हिंद केसरी प्रवीण ड्रायव्हर यांच्यामध्ये निखिल पाटील साठी घरपोच 2 आंब्याच्या पेट्या 2 षटकारांसाठी. क्या बात आहे, हे चांगलं पारितोषिक आहे. आंबा माग आहे आणि आता स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. थ्रो मागे आणि इथे सुटला हातातून चेंडू. पाहूया पंच काय सांगतात. फलंदाज मात्र इथे राज ठोंबरे बाद असेल पहिल्या सत्राचा, परंतु बाद आहे की नाही ते मात्र तपासतील. नेक्स्ट मॅचचा टॉसही आता आपण करूया आणि सूरज सर मात्र तिथे जोडले गेलेत. स्कोर आम्ही नक्कीच सांगू, परंतु पहिल्यांदा करतोय टॉस. आदरणीय जगदीश दादा आत्मोडे यांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण पुढे यावं. जगूदादा आत्मोडे यांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण पुढे यावं. काळंबा माता नडाळ आज जीवन 11 या नावानं खेळतोय आणि जीवन 11 पाली या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे पुरस्कर्ते एकच आहेत. सचिनजी बैलमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि जगदीश दादांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येतो. फलंदाज बाद आहे. टोटल सांगतो टेंबरी संघाचे झाले 63, 64चं टार्गेट आहे. 64 टार्गेट. जीवन 11 पाली संघानं टॉस जिंकलेला आहे. जगदीश दादांचा आभार. दादांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग पोस्ट. आपल्या विभागामधलं हे आयोजन आहे आमदार चषकाचं आयोजन. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप छान आयोजन आहे. आपल्या चौक विभागात प्रथमच असं आयोजन चांगलं झालं आहे. खूप खूप आभार तुमचं. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अभि पहिल्यांदा आपल्याला बॅटिंग करायची आहे. आपण देखील आयोजनामध्ये आपलं देखील सहकार्य लाभलंय त्याबद्दल आपला आभार. काय म्हणाल एकंदरीत या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. सर्वांची मेहनत या आयोजनाला लागली आहे. 2-3 दिवस, 1 आठवडा झाला तरी पूर्ण की सर्व मुलं मेहनत घेतात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. तर टॉस जिंकलाय पाली संघानं. पहिल्यांदा निर्णय घेतलाय. सूरज सर, सत्कार आहेत काही? समीर सर, या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. भिवंडी महापोलीवरून फोन आलाय की आम्हाला या स्पर्धेमध्ये एखादा संघ कमी झाला तर खेळण्यासाठी नक्की बोलवा.
2 तास आधी फोन करा, आम्ही निश्चित येऊ. म्हणजे इतकी मोठी चर्चा या स्पर्धेची राहिली आहे. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय निखिलजी मालुसरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी निखिलजी मालुसरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा. कैलास गावडे यांना विनंती करतो आणि चंद्रकांत राणे आपल्या शुभ हस्ते निखिलजी मालुसरे यांचा आपण सन्मान करावा. लकी ड्रॉचे कुपन आता आपण सुरू करतो आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आमचे स्वयंसेवक आपल्यापर्यंत येतील, त्या चिठ्ठीमध्ये आपलं नाव आपण द्यावं. आमचे स्वयंसेवक आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण त्या ठिकाणी आपली नावं द्यावीत. पहिलं लकी ड्रॉचं पारितोषिक आहे स्मार्ट वॉच, दुसरं पारितोषिक आहे सायकल, जी दोन्ही पारितोषिकं आम्हाला आसरेचे उपसरपंच अनिकेतजी निकम यांनी पुरस्कृत केली आहेत. तिसरं आणि शेवटचं आजच्या रात्रीतील लकी ड्रॉचं पारितोषिक आहे LED TV, जे आम्हाला आदरणीय सुनीलजी गायकवाड साहेबांनी पुरस्कृत केलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. पहिल्या बॉलवरती या मॅचमध्ये कोणत्याही फलंदाजानं रिव्हर्सनं षटकार मारला तर नितीनजी तवले यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल. टेंबरी गावचे ग्रामस्थ आदरणीय बाळू घरत, जना पाटील, तुकारामजी क्षीरसागर, बाळू गावंडे साहेब माजी उपसरपंच, सुधीर शेठ यांच्यावरती अत्यंत प्रेम करणारी ही मंडळी आहेत. बाळूशेठ घरत, जना पाटील, तुकाराम क्षीरसागर, त्याचबरोबरीनं बाळू गावंडे माजी उपसरपंच आणि हिंदकेशरी प्रवीण पाटील या ठिकाणी शुभागमन. मान्यवरांना विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. टेंबरीच्या आमच्या ग्रामस्थांना विनंती आहे, ज्यांची आम्ही नावं या ठिकाणी पुकारली आहेत. आपल्याला सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या वतीनं आग्रहाचं आमंत्रण आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. बाळू घरत, जना पाटील, तुकाराम क्षीरसागर, बाळू गावंडे माजी उपसरपंच आणि हिंदकेशरी बैलगाडा ड्रायव्हर मुंबई किंग प्रवीण पाटील यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. समीर सर, आपण पाहतोय मुख्य मंचावरती आदरणीय विनोद शेठ भोईर विराजमान झालेत, ज्यांच्या वतीनं 2 मोटरसायकल या स्पर्धेसाठी आपल्याला पुरस्कृत करण्यात आल्यात. त्याचबरोबरीनं बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी सायकल आहे. रोज रात्री लकी ड्रॉसाठी सायकल आहे आणि आयवा कॅचसाठी कूलर, जे आम्हाला जगदीशजी आतमोडे आणि गणेशजी कदम यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचं देखील मनापासून आभार. पहिल्या बॉलवरती जर रिव्हर्स आला असता तर 11,000चं पारितोषिक होतं. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. समीरजी सोमणे सर आणि रोशन पाटील सर त्या ठिकाणी जोडले गेलेत. धन्यवाद सूरज सर. आणि आता 30 बॉल 64 धावसंख्येचा पाठलागाला आपण सुरुवात करतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव टाकलाय गोलंदाज राज ठोंबरेने, ज्याने कमालीची 2 षटकार मारले होते. आता गोलंदाजी पहा, जेव्हा बाहुबली फटके मारले, आता बाहुबली गोलंदाजीसाठी आलाय रोशन सर. पहिले 2 चेंडू निर्धाव. मागच्या सामन्यामध्ये 74चा चेस होता आणि इथे आता 64 धावांचा चेस आहे. त्यामुळे जो प्रयत्न केला होता कदम वावंडल टीमने तो कौतुकास्पद राहिला. आता याही मॅचमध्ये 64 धावांचा पाठलाग होईल का? बॉलिंग ट्रॅकमध्ये बाहुबली आहेत राज ठोंबरे त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये फलंदाजाला डॉमिनेट करत असताना. हो, सलग तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय. कमालीचा वेग आणि त्याची हाईट पहा, म्हणजे एखाद्या गोलंदाजाकडे जे शरीरयष्टी असायला हवी ती राज ठोंबरेकडे. समीर सर, आणि या बॉलवरती रिव्हर्स षटकार आला तर नितीनदादा तवले यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक. रिव्हर्सचा षटकार. क्या बात आहे. प्रचंड वेग. बॉडी लँग्वेज बद्दल आपण चर्चा केली. मला वाटतं जमैकन खेळाडू याच धाटणीचे असतात. उंच देहबोलीचे धिप्पाड शरीर असते, ज्याने त्या तशीच बॉडी लँग्वेज खेळाडू ज्याने वेग जास्त त्याच्याकडे आहे, त्याच्यामुळे फलंदाजा तो डॉमिनेट करताना सातत्याने पाहायला मिळाला. सलग 4 चेंडू निर्धाव. स्ट्रायकर एंडला आहे तो धीरज पाटील, त्याच्या साथीला आहे तो समीर पाटील. पाठलाग करायचे 5 ओव्हरमध्ये 64 धावसंख्येचा. सलग 4 बॉल निर्धाव टाकलेत गोलंदाज राज ठोंबरेने. बाकूटला जाऊन फटका, बॅटमधून पहिल्या धावा, कव्हर्समधून बॉल निघालाय. आउटफील्ड फास्ट या क्रीडांगणाची निघालाय सरळ सीमारेषा पार.
धीरजच्या बॅटमधून पहिला चौकार. शुभागमन झाले, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. लकी ड्रॉसाठी आमचे स्वयंसेवक आयोजक आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्या ठिकाणी आपली नावं नोंदवायची आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करायला आपण सुरुवात केलेली आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. 5 धावा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळालाय त्या ठिकाणी टेंबरी टीमला. राज ठोंबरेचं कौतुक करावं लागेल. एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा आणि अष्टपैलू भूमिका त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये साकारली. बॅटिंग देखील चांगली केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त 5 धावा आल्यात. हे अष्टपैलूवरनं मला नक्कीच आठवलं, त्याबद्दल चर्चा करू. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 5 धावा आहेत आणि आता 4 षटकांमध्ये धावा करायचे. त्या 59 59 धावा करायचे. अष्टपैलू व्यक्तिमत्व दोन्ही आपले मार्गदर्शक आहेत. राजकारण असू दे, समाजकारण असू दे, मग तुमचा आध्यात्मिक कार्यक्रम असू दे, कोणता पालखीचा उत्सव असू दे किंवा हरिनाम सप्ताह असू दे, क्रिकेटचे सामने असू देत, कबड्डीचे सामने असू देत, कुस्त्या असू द्यात, म्हणजे असा खेळ, सांघिक खेळ असू देत, वैयक्तिक खेळ असू देत, सामाजिक उपक्रम कोणता असू दे, रक्तदान शिबिर असू दे किंवा आरोग्य शिबिर असू दे, या सर्व गोष्टींमध्ये जे सरळ हाताने सहकार्य करतात, अर्थातच रायगडचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब आणि त्याचबरोबरीने रायगडचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब आणि या अष्टपैलू व्यक्तिमत्वांनी घडवलेली या विभागातील एक दिमागदार क्रीडा स्पर्धा आमदार चषक. दिमागदार स्पर्धा आणि त्यासोबत अनेक असे चांगले कार्यकर्ते त्यांनी घडवलेले आहेत. परिसरूपी हे व्यक्तिमत्व ज्यांच्या सानिध्यामध्ये एखादा कार्यकर्ता आला की तोही त्यांच्या खरं तर पावलावरती पाऊल ठेवून नेहमी समाजाप्रती चांगलं काम करत असो. खरं तर 3 मॅचचे पॉईंट आपण या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरणार आहोत मालिका वीरासाठी. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक या पारितोषिकासाठी विनोद शेठ भोईर मंचावरती आसनस्थ आहेत, जे खरं तर वडगाव पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, युवा उद्योजक, समाजसेवक. या स्पर्धेमध्ये 2 बाईक ज्यांच्या वतीने आम्हाला मिळालेल्या आहेत, त्यांचं मनापासून नक्कीच आम्ही आभार व्यक्त करू. ओव्हर द विकेट, चांगली बॉलिंग ऍक्शन. पहिलाच बॉल उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. वॅकंड एरियामध्ये बॉल निघाला सीमा पार. पहिल्याच बॉल भव्य स्वागत केलंय, खणखणीत चौकार. खर तर असं मी नेहमी म्हणतो, बीजेपी याने बहुत ज्यादा प्यार. आणि सध्या चर्चेमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीचं खरं तर काम करण्याची पद्धत ही एक वेगळ्या पद्धतीची राहिली आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन खरं तर हा पक्ष पुढे चाललाय, ज्याचं नेतृत्व करतायत सध्याच्या घडीला खरं तर भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब. याही वेळेला समोरला बॉल मारलाय खरं तर मिडॉनला. चांगली फिल्डिंग, क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स. दिनेश मेदगे जबरदस्त त्या ठिकाणी कमिटमेंट देत असताना फिल्डिंगमध्ये. याला म्हणतात गावची जिद्द. जेव्हा गावची प्रतिष्ठा पणाला लागते ना, तेव्हा एक खेळाडू पाहिजे ते करतात. कारण त्याला ठाऊक आहे माझ्या समवेत माझा गाव आलाय आणि त्या गावच्या इज्जतीसाठी दिनेश मेदगेने केलेले कमालीचे प्रयत्न. बॅलन्स गमावला, थ्रो केला, त्यानंतर पडला, झडला, माती लागली, काही झालं तरी चालेल, परंतु गावची इज्जत जाऊ देणार नाही. सिंगल आले, स्कोर जाऊन पोहोचलाय 10 वर. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, खरं तर व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही, चाललाय तो फाईन लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल चाललाय. 30 या सर्कलच्या आसपास हा चेंडू मात्र फील्ड केला जातोय. सिंगल आले आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला 11 वर. 64 धावसंख्येचा सध्या पाठलाग चालू आहे. दुसरं षटक पहिल्याच बॉलवरती जे घराच्या विरोधात चौकार आला होता. आपण दोन्ही इनिंगमध्ये सर कंपॅरिझन केलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 होत्या त्या ठिकाणी बॅटिंग करताना टेंबरी संघाच्या, आणि इथे आतापर्यंत धावा स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी 11. 3 बॉल बाकी असताना आणखीन एक डॉट. पुढच्या 2 बॉलला जर का आणखीन एखादा मोठा फटका आला तर अगदी बरोबरीने हा संघ पुढे तुम्हाला जाताना पाहायला मिळेल पहिल्या इनिंगच्या तुलनेमध्ये. धीरज पाटीलची बॅटिंगची शैली थोडी सर्वांना संभ्रमात पाडणारी आहे. असं वाटते की कदाचित ऑन साईडची बाउंड्री तो टार्गेट करतोय, कारण ऑन साईडला एक क्षेत्र खाली आहे, मिडविकेट आतमध्ये आहे, तिकडे वायडिश लॉंगॉनला प्लेअर आहे, तिकडे अगदी आपण पाहतोय मिडविकेट आणि त्याचबरोबरीने स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक फिल्डर सेट करण्यात आलाय. तोच प्रयत्न होता,
पुन्हा इम्पॅक्ट चांगला नाहीये. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक थ्रो करेल परंतु पोहोचलाय. जय घरतच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता परंतु त्याने इथे कमबॅक केले. सिंगल आले. स्कोर झालाय 12. दिनेश मेदगे हा क्या करता क्षेत्ररक्षक आपण पाहिलं आउटफील्डला भरपूर ऍक्टिव्ह आहे. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आणि त्याचबरोबरने सिंगल जी चिक्की सिंगल पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंमध्ये. एक रन तर आपण पाहिले विदाऊट लॉस. आतापर्यंत धावा स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी फक्त 12. नेक्स्ट बॉल यावेळेला स्लॉटमध्ये आलाय. डाऊन दी ग्राउंड खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरून हाताला चटका देत निघाला बॉल. बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार. एंड इज वेल. खणखणी षटकार. साथ मिळाली असती तर समीर पाटील व्यावसायिक खेळ देखील सहजरित्या करू शकला असता. सिंगल घेतले. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 19 वरती 64 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. सध्या आमचे बंटी रसाळ जे समालोचक आहेत परंतु गुणसंख्या लेखकाची भूमिका पार पाडतात आणि मला ठाऊक आहे पहिल्यांदा गुणसंख्या लेखक व्हा म्हणजे समालोचन सोपं होऊन जातं. 64चा पाठलाग चालू आहे. गोलंदाजीसाठी राज ठोंबरे ऑन साइडला दिला भिरकावून. मी मगाशीच म्हटलं हा खेळाडू चपळ आहे. या खेळाडूकडे ताकद आहे. या खेळाडूकडे टायमिंग आहे. समीर पाटीलचा जलवा. षटकार. जबरदस्त टायमिंग हँड अँड कॉर्डिनेशन बॅट स्विंग आपण जर पाहिलं फटक्यामध्ये लाजवाब होता. जागेवरून बॉलला पिक केला समीर पाटीलने. सलगचा दुसरा षटकार समीर पाटीलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला निगडोळीसाठी. समीर पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. प्रेक्षक हो तुमच्यासाठी नामी संधी आहे. एका हाताने झेल पकडला आजच्या रात्रीमध्ये तर आणखी एक पारितोषिक आलंय. गिरीशदादा माळी यांच्या वतीनं 2500 रुपयांचं कॅश प्राइज यातील म्हणजे टोटल 7500. हो 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 समीर पाटील नाराज आहे कारण राज ठोंबरेने त्याची इथं विकेट घेतले. महत्वाचा बळी सुवर्ण बळी टिपलाय तो राज ठोंबरेने. समीर पाटील बाद.
ठोंबरे षटकाराचं प्रत्युत्तर त्याने दिलं, समीर पाटीलला बाद केलं आणि त्यानंतर राज ठोंबरेचं सेलिब्रेशन पहा, लाजमी होतं कारण त्याला ठाऊक आहे महत्वाचा अडथळा आपण इथे दूर केलाय. स्कोर झालाय निगडोळी संघाचा 64चा पाठलाग करत असताना तो मात्र 25 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी आपण म्हणतोय ना की सन्माननीय सुधीर शेठ असतील, मोतीराम शेठ ठोंबरे असतील, गेल्या कित्येक वर्षापासून समाजाची सेवा करतायत, परंतु त्यांचे दोघांचेही चिरंजीव, आपण त्यांना युवा शिलेदार म्हणतोय, परंतु युवा शिलेदार कोणतीही झगमग नाही, कुठेही दिखावा नाही, आपल्या बाबांच्या प्रमाणे समाजात वागतात, समाजासाठी एकनिष्ठ आहेत आणि आपल्याच बाबांच्या पावलावरती पाऊल ठेवून मयूर ठोंबरे असतील, मानस ठोंबरे असतील या स्पर्धेसाठी झटलेत आणि त्यांची मेहनत पाहायला मिळते. ऑन साईडला फटका बॉल आलाय, तो मिड विकेटला स्टेजच्या समोर वेगाने क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, हातातून चेंडू निसटला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले, 64चा पाठलाग, समीर पाटीलची विकेट गेले, हे विसरावं लागेल ते निगडोलीकरांना. समीर पाटीलचा विकेट चर्चा झाली असेल, सलग 2 षटकारानंतर पुन्हा समीर पाटीलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न का केला असावा, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, कारण सुरुवातीला धावा कमी आल्या होत्या, त्यामुळे मोमेंटम जो शिफ्ट व्हायला हवा तो मोमेंटम प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्न होता समीर पाटील यांचा. राजांचा पुढचा बॉल खोलात टाकलाय, त्या ठिकाणी बरोबर मध्ये बॉलर्स बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दरम्यान हा फटका पाहायला मिळाला थ्रू दी कव्हर्स, फक्त सिंगल या बॉलवरती मेल. बॅटिंग करता निगडोलीला 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर निगडोली संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 27. आता येणारे 12 बॉल 28 हवा, येणारे 12 बॉल 36चं समीकरण या मॅचमध्ये आहे. स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता 12 बॉल आणि विजयासाठी दावा करायचे, त्या 36 दावा करायचे. खरं तर जो लॉंग ऑफ वरून थ्रो केला तेजसने, कदाचित या प्रोफेशनल मॅच असत्या तर प्रत्येक समालोचक म्हटला असता वॉट अ थ्रो, काय प्रोफेशनल खेळाडू पहा, परंतु तेजसने केलेला थ्रो आपल्यापासून देखील थोडा दूर राहिला. ही गोष्ट आहे की आपले खेळाडू, ग्रामीणचे खेळाडू आता प्रोफेशनल बनतायत आणि ते बनण्यामागचं खरं योगदान कोणाचं, तर अशा आयोजकांचं, आमदार चषकाचं. एवढा मोठा दिमागदार सोहळा. मी सुरुवातीलाच म्हटलं की 2012ला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तो LED डिस्प्ले बोर्ड ॲडव्हर्टायझिंगला वापरण्यात आला होता, परंतु त्या अगोदर एक्सपेरिमेंट कुठे झाला, 2008ला ललित मोदीने केला भारतात IPLमध्ये, आणि रायगडमध्ये कोणी पहिल्यांदा आणला असेल तर सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांनी. खरोखरच या गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे. क्रिकेटमध्ये आणखी काय नवीन नवीन आपण आणू. आज सुधीर शेठ, मोतीराम शेठ यांचे तुम्ही पाहताय, उद्या आमदार साहेब आले, आमदार साहेबांचं नाव असेल तिथे, उद्या आयोजकांना वाटलं की रोशन पाटील सर खरोखरच चांगली कॉमेंट्री करताय तर रोशन सर तुमचंही तिथे नाव असेल. असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, आणि रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळालं. विकेटसाठी प्रवीण खरतर पाटील साहेबांच्या वतीने पारितोषिक येतात खेळाडूंना, भरपूर पारितोषिक आहेत, आणि दुसरी धाव या ठिकाणी घेतली. 11 बॉलमध्ये 34चा पाठलाग मैदानामध्ये करायचा निगडोलीला. हे मागच्या मॅचमध्ये प्रसाद नलावडेने केलेली ती हाणामारी जर का इथे झाली निगडोली संघाकडून तर नक्कीच ते पुन्हा मॅचमध्ये येऊ शकतात. 11 बॉल विजयासाठी 34 करायचे. 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय तो सुजल क्षीरसागर. असं वाटते बॅटची कडा घेतल्या, चकमा दिलाय आणि बॉल चाललाय थर्डमॅनला. नशिबाची साथ निगडोलीच्या बाजूने, आणि तिथे आपला सदस्य देखील आहे बा जो प्रेक्षकांपासून कुपन घेतोय. कुपन द्या. राज आहे ना, राज ठाकूर. क्या बात आहे. ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस आहे राज, आणि त्याच्या साथीला आणखी 2 जण आहेत. मला असं वाटतं सूरजला नावं माहिती असतील. चौकार आलाय. 10 बॉल विजयासाठी दावा करायचे, त्या 30. मला वाटतं हे खरं तर सर्व सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचे कट्टर समर्थक आहेत, जे त्या ठिकाणी स्वतः लकी ड्रॉची खरं तर सर्व कुपन्स त्या ठिकाणी गोळा करत आहेत प्रेक्षकांकडून. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी या स्पर्धेमध्ये. त्या ठिकाणी राज ठाकूर आहेत. राज ठाकूर आमचे लोदिवलीचे उद्योजक आहेत. सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांचे मोठे समर्थक आहेत, आणि त्यांच्या समवेत आपण युवराज ठोंबरे, मयूर ठोंबरे यांचे अगदी जिवलक मित्र त्यांना आपण पाहतोय, जे कुपन कलेक्ट करतायत, आणि स्वतः आयोजनाचा महत्त्वाचा भाग रवी दुर्गे देखील त्या ठिकाणी आहेत. त्यांचं मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे. खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय कव्हरच्या दिशेने. कदाचित जो फलंदाज आहे सध्या बॅटिंग करतोय निगडोली संघाचा सूरज पाटील, त्याची पत्नी देखील सामना पाहत असेल, कारण नुकताच सेकंड इनिंग त्याने चालू केले. 2 धावा आल्या कव्हरच्या दिशेने. दुहेरी धाव संख्येने स्कोर. 64चा पाठलाग चालू असताना 36 वरती जाऊन पोहोचला. 8 बॉल विजयासाठी निगडोलीला धावा करायचे, त्या मात्र 28. अजूनही मॅचमध्ये आहेत निगडोली संघाचे खेळाडू. पुढच्या 2 बॉलला किमान 2 मोठे फटके आले तर हा सामना पुन्हा एकदा
दोलायमान परिस्थितीमध्ये झुकताना पाहायला मिळेल. प्ले अँड मिस, बॉलवरती नजर हटली, बॅट स्विंग चांगला होता पण तो बॉलच्या लाईनमध्ये नसल्या कारणाने हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. कदाचित असं वाटते मला की लेग कटरचा वापर केला असावा गोलंदाजाने, खेळपट्टी पारलेलं टप्पा पडला आणि त्यानंतर हलकासा बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी सुजल क्षीरसागर कडून. निर्धाव चेंडू आता 7 बॉल, विजयासाठी दावा करायचे 28. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये 7 बॉल 29 होते, आता 7 बॉल 28 ची गरज. कोण बनेल? प्रसाद नलावडे. 7 चेंडूमध्ये 28. खरं तर उसाटण्याचे एक दमदार आयोजक स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, उसाटणे स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिल शेठ ढोपरी या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील चर्चा झाली की काय पारितोषिक आहे त्या स्पर्धेमध्ये. चर्चा सध्या त्यांनी केली या स्पर्धेबद्दल. याही वेळेला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल आणि इथे मात्र फलंदाजाला बीट करत असा निघाला विकेट किपरकडे डॉट. आता दबाव वाढेल निगडोली संघावरती. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 28 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. समीर सर, भारतीय जनता पार्टी चौक विभागाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, परंतु या आयोजनामध्ये जरी भारतीय जनता पार्टीचं आयोजन असलं ना तरी सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांना मानणारे सगळेच या आयोजनाचा महत्त्वाचा घटक आहेत. आदरणीय सचिनदादा मते, रवी दुर्गे, गौरव ठोंबरे, गिरीश जोशी, चंद्रकांत राणे, पिलू गावडे, राजन गावडे, जगदीशजी हातमोडे, राज ठाकूर, गौतम ओसवाल, अभि गरुडे, सागर मोरे, नितीनदादा तवले, धीरज राणे, युवराज ठाकूर, गिरीश माळी, सागर ओसवाल, मयूर ठोंबरे, मानस ठोंबरे, अजिंक्य देशमुख, राहुल मोरे, ओमकार मांडे आणि कित्येक कार्यकर्ते आहेत की ज्यांचं मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलं. तुम्ही 4 वाजता जर या ठिकाणी आला असतात ना, अगदी युद्ध पातळीवरती या स्पर्धेच्या आयोजनाचं काम चालू होतं. खरी गोष्ट आहे सूरज. फक्त मी तुला या गोष्टीसाठीच इंटरप्ट केलं. मगाशी तुम्ही राज ठाकूर म्हटलात, जे सध्या मला असं वाटते कुपन्स घेत आहेत मैदानात प्रेक्षकांसाठी. राज ठाकूर म्हणण्याच्या अगोदर सूरज म्हणाला की युवा उद्योजक. मोतीराम शेठ, सुधीर शेठ यांच्या आमदार चषकासाठी एक गावचा युवा उद्योजक मैदानात कुपन्स घेतोय. यापेक्षा आणखी काय असायला हवं? याला म्हणतात किमया. म्हणजे जे गोष्टी घडवल्यात, युवकांना नेहमी प्राधान्य देणारे सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ यांच्यावरती प्रचंड प्रेम आहे राज ठाकूर यांचं, म्हणून युवा उद्योजक असून सुद्धा ते मैदानात गेलेत कुपन्स घेण्यासाठी. हीच खरी ओळख आहे या आमदार चषकातील. 6 बॉल विजयासाठी दावा करायचे त्या 28. 6 चेंडूमध्ये 28. अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्फत गोलंदाज झालेत नवज्योत पाटारे. पहिला बॉल फुल टॉस, क्या बात आहे, फिरून मारलाय लॉन्ग लेगच्या बाहेर, सीमा पार. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. पहिल्या बॉलला षटकार. आता येणारे 5 बॉल विजयासाठी 22 चं समीकरण. धीरज पाटीलच्या बॅटमधून सुरुवातीपासून तो आलाय मैदानात. आता 5 बॉल धावा करायचे त्या 22. पुन्हा फुल टॉस, बॉल आलाय तो स्क्वेअर लेगला. पंचांच्या अगदी बाजूने हा चेंडू काढलाय, कॉल दिला क्षेत्ररक्षकाने, कव्हर कर मला, परंतु नाही. आता एकच धाव. धीरज पाटील चाललाय तो आता नॉन स्ट्रायकर एंडला. 4 चेंडू विजयासाठी दावा करायचे त्या 22 आणि आता स्ट्रायकर एंडला 21 दावा करायचे. सूरज पाटील स्ट्रायकर एंडला 4 बॉल 21 ची गरज. 4 चेंडू मध्ये 21 म्हणजे डुअर्ड आहे. प्रत्येक बॉलला तुम्हाला षटकारच मारावा लागेल सुरुवातीला. जर का आत्नोलीचे रील स्टार योगेश ठोंबरे यांना विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. तनय ठोंबरे यांना विनंती करतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस दिलाय भिरकावून स्क्वेअर लेगला सहजरित्या. स्ट्राईक ठेवली रोशन पाटील, आपल्याकडे ती सूरज पाटीलने आणि हा बॉल भिरकावलाय स्क्वेअर लेगला. मॅच ऑन, षटकार, इक्वेशन बनलंय. 3 चेंडू 15 ची गरज.
आपण सध्या आता एन्जॉय करतोय आणि सुरुवातीला दबाव क्रिएट केला गोलंदाजांनी बॅटिंग करणाऱ्या निवडोली संघावरती, खास करून राज ठोंबरे. त्याचं विशेष कौतुक करावं लागेल, त्याने चांगली त्या ठिकाणी भूमिका साकारली, 2 षटकं निर्णायक टाकली. चॅम्पियन जो संघ होईल त्या संघासाठी अभिजित देशमुख साहेब आणि त्याचबरोबरीने दत्ता कोळी साहेबांच्या वतीने तब्बल 50,000चा कॅश प्राइज असेल, म्हणजे टोटल 2 लाख मिळतील त्यांना. हा टोटल 2 लाख आणि मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. त्याने जे क्वालिफायर 4 होतील त्यांना देखील 5-5 हजार दिलेत आणि ते दांडी गोल केले. टेंभरी संघाने बाजी मारले, दुसरा सामना ते विजयी झालेत. अभिनंदन त्यांचं आणि त्याचबरोबर शुभेच्छा असतील त्या निगडोली संघाला. मुख्य मंचावरती आपण यावं. बाळूराम घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे टेंभरीचे पाहुणे. त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी बाळू ठाकूर यांना विनंती करतो, बाळू काकांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. बाळू घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, टेंभरीचे ग्रामस्थ. यांना विनंती आहे की पुढे यावं आणि स्वागताचा स्वीकार करावा. जनार्दन जेडी पाटील या ठिकाणी